नमस्कार. आज 6 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात कुठे पाऊस होईल. मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या Facebook पेज, YouTube चॅनलवरती पाहत आहात. सध्याच्या सिस्टम पाहिल्या तर सशक्त अशा सिस्टम नाहीत. एक चक्राकार वारे इकडे कर्नाटकच्या आसपासच्या भागांमध्ये अति उंचावरचे. हवेची अस्थिरता महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कायम आहे. तर उत्तरेकडचे कोरडे वारे सुद्धा राज्याकडे येत आहेत. आणि जसं एक कालही सांगितलेलं आहे, की जरी मान्सून इकडे गोव्यापर्यंत दाखल झाल्याचं हवामान खात्याने कळवलं असलं, तरी वारे जास्त अनुकूल नाहीत. आणि उत्तरेकडून हे येणारे कोरडे वारे मान्सूनला पुढे अडथळा निर्माण करतील आणि पुढील काळामध्ये राज्यात पाऊस हा कमी राहण्याची शक्यता आहे. आपण सध्या जर पाहिलं तर राज्याच्या दक्षिण भागाकडे थोडाफार पाऊस पाहायला मिळतोय. कालही बऱ्याच ठिकाणी सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव या ठिकाणी किंवा इकडे बेळगावचा भाग असेल, या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे. अहिल्यानगरचे काही भाग, थोडेसे बीडचे भाग, परभणी, लातूर, नांदेडचे हे काही ठिकाणी पावसाचे झालेत. तुमच्याकडे पाऊस झाला असेल नक्की कमेंट करून कळवा. सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिलं तर कोकणात काही अंशी ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात ढगाळ वातावरण आहे. मराठवाड्याचा दक्षिण भाग, विदर्भाच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. पण सध्या पावसाचे ढग राज्यात कुठेही दिसत नाहीत. येत्या 24 तासातील जर आपण विचार करायला गेलो, तर येत्या 24 तासामध्ये बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता ही साधारणतः 30 ते 50% च्या आसपासपर्यंत दिसते. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल अजूनही. त्यानंतर नाशिक, अहिल्यानगर, पुण्याचे एक दुसरे भाग असतील, सोलापूरचा एक दुसरा भाग, या ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता ही साधारणतः 30% च्या आसपास दिसते आणि याही ठिकाणी हा पाऊस सार्वत्रिक नाहीये. हे भाग वगळता मुंबई, ठाणे, पालघर, रायगड क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी झालं तर हलका पाऊस होईल, जास्त शक्यता नाही. धुळे, नंदुरबार, जळगाव पासून हे राहिलेल्या मराठवाड्यातील सर्वच भाग, विदर्भातील भाग या ठिकाणी एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट आणि पाऊस होईल. मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता या जिल्ह्यांमध्ये आज दिसत नाहीये. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.